संतोष देशमुख यांची बहीण प्रियंका चौधरी यांची प्रकृती अचानक खालावली आहे। घरात कुटुंबियांसोबत बसलेले असताना अश्रू त्यांना अनावर झालेले होते। त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समोर येते। त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आज धनंजय देशमुख यांनी देखील आरोपींना फाशी व्हावी, आतापर्यंत तपास कुठवर पोहोचला याची माहिती कुटुंबियांना द्यावी या मागणी करता पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलेलं होतं। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी विकास माने यांच्याकडून। विकास, आता प्रियंका चौधरींची प्रकृती कशी आहे? मॅडम, आपण पाहतो की जे संपूर्ण देशमुख कुटुंब जे आहे त्यांनी आज आंदोलन केलं होतं आणि यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर धनंजय देशमुख हे टाकीवरती चढले होते आणि त्यांनी आपल्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्यांकडे लक्ष वेधल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान हे संपूर्ण आंदोलन संपल्याच्या नंतर ज्यावेळेस हे कुटुंब घरामध्ये पोहोचलं होतं, त्या घरात पोहोचल्याच्या नंतर धनंजय देशमुख यांच्या ज्या बहीण आहेत त्यांना अस्वस्थ वाटू लागलं आणि त्यामुळे त्यांना तात्काळ या ठिकाणी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे। आज आंदोलन करायचं होतं, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जे आहे ते सकाळपासून खरं तर विशेष जेवण त्या कुटुंबाने केलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं आंदोलन जे आहे आंदोलनासह ते उपोषण देखील करणार होते। त्यामुळे या ठिकाणी अस्वस्थ जे आहे ते त्यांना वाटू लागलं होतं आणि अखेर जे आहे सध्या प्रियंका त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि त्यांचे भाऊ जे आहेत धनंजय देशमुख ते देखील त्यांच्या सोबत आहेत। अगदी विकास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाचा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।